मंडळी जय शिवराय. आज आपण आहे नांदेड शहरामध्ये आहे आणि प्रॉपर शहरात आहे. तर आज एक स्टोरी करतोय. सगळ्यांना माहिती आहे वर्षाला येतं जागतिक महिला दिन आणि महिला सक्षमीकरण हे ज्या पद्धतीने ही ओवी त्याच पद्धतीने आपण एका महिलेची मुलाखत घेण्यासाठी नांदेड शहरात नांदेड सिटीमध्ये आलेलो आहे. आणि या यशस्वी महिलेची स्टोरी अशी आहे की गेल्या 2 वर्षात लाखोंचा बिझनेस करणारी ही महिला आपल्यासोबत आहे. एका तेलाच्या घाण्यापासून तेल निर्मिती करून आणि विक्रीच्या माध्यमातून खल्ली असेल, ढेप असेल, या अशा पद्धतीत विविध पदार्थ त्या ठिकाणी तयार करून त्या विक्री करता आणि त्या माध्यमातून ते पैसे सध्या कमावत आहे. एक यशस्वी महिला काय करू शकते, कशा पद्धतीने घर चालू शकते. महिला फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच सध्या सीमित नाही, तर महिला त्याच्या पुढे गेलेली आहे. हे या ताईंच्या, या मॅडमच्या माध्यमातून आपण सगळा प्रवास त्यांचा जाणून घेऊ आणि कशा पद्धतीने त्यांचा हा संघर्षाचा काळ आज यशस्वी काळ बनलेला आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. ताई नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या ना तुमचा. नमस्कार, माझं नाव सुजाता खंडू गुंडोले आहे आणि माझं शिक्षण 12वी B.Ed झालंय, ग्रॅज्युएशन पण झालंय आणि मी फक्त व्यवसाय सुरू करण्याच्या आधी साधी गृहिणीच होते. फक्त घर सांभाळणं आणि मुलं सांभाळणं एवढंच माझं काम होतं. माझे मिस्टर शिक्षक आहेत, ते व्यवसाय उच्च माध्यमिक शिक्षक आहेत आश्रम शाळेवर. कोणत्या एरियात आहे आपण सध्या? आपण नांदेडमध्ये भावसार चौक येथे आहोत. किती दिवस झाला दुकान स्टार्ट करायला? दुकान सुरू होऊन सर 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष. काय नेमकं आपण संघर्ष काळ जाणून घेऊ. आज यशस्वी तुम्ही, आज या सगळ्या श्रेयामाग कोण कोण आहे हे सगळं जाणून घेऊ. पण किती महिन्याला कमवताय सध्या? सर महिन्याला आता सध्या 1.5 ते 2 लाख कमवतो. बर. घरी बसून काय करत होता अगोदर? घरी बसून काय नाही, घर मुलं सांभाळणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्या मागे लागणं. किती वर्षाचा मुलगा आहे तुमचा? माझा एक मुलगा 13-14 वर्षाचा आहे आणि एक मुलगा 9 वर्षाचा आहे. आयुष्यातले 15 वर्ष वाया गेले. 15 वर्ष माझे वाया गेले म्हणण्यापेक्षा फॅमिलीसाठी गेले. पण आज जे करताय तुम्ही ते पण फॅमिलीसाठीच आहे. हा पण फॅमिली. पण कुठेतरी उद्योग व्यवसाय सांभाळून आज फॅमिली, कुटुंब तुम्ही सांभाळताय. हेच का डोक्यात आलं मग ऑइल मिलच आपण टाकावं, या माध्यमातून आपलं कुठेतरी आपण याच्यात यशस्वी होऊ, हे कशावरून तुम्हाला? सर कसं झालं, 2020 तर तुम्हाला माहिती आहे, कोरोनामध्ये माझी आई आणि वडील दोघंही आजारी पडले होते. त्यांना ते काळ तर सगळ्यांनाच अवघड गेला, तसं आम्हालाही अवघड गेला. आणि त्या असं झालं की माझ्या आईला अटॅक येऊन गेला सर कोरोनामध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं, माझी आई खूपच योगा करते, फिट असते, तिने अजिबात बाहेरचं काही खात नाही. मग झालं कशामुळं हे आम्हाला वाटलं. एवढं चांगलं खाणं असते, तिचं पिणं असते, फिट असते, मग झालं कशामुळं? तर तेल जे असते, तेलाचं प्रमाण आपण जास्त युज करतो. कधी कमी जरी युज केलं, रिफाईंड तेल खूप घातक केमिकल राहते. त्याला 400-500 डिग्रीवर तपवतात, त्याच्यामधले जे नॅचरल घटक राहतात ते निघून जातात आणि उरलेलं आपल्याला जे तेल असते ते शरीरासाठी खूपच घातक राहते. त्याच्यामुळे आम्ही असं विचार केला की काहीतरी असं चांगलं करायचं, काहीतरी म्हणजे आपल्या कुटुंबासह इतरांचं कुटुंब कुठेतरी निरोगी राहावं, या हेतूने हा व्यवसाय तुम्ही निवडला थोडक्यात. आणि मग ही संकल्पना सुचली तुम्हाला, पण मग इथपर्यंत पोहोचायचं कसं, हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. आणि याच्यासाठी गायडन्स महत्वाचं आहे. आता यशस्वी पुरुषामाग एका महिलेचा हात असतो, पण यशस्वी महिलेमाग एका पुरुषाचा हात असणं हे कितपत खरं आहे? खरंच आहे सर, हे 100% खरं आहे. माझ्या यशाच्या माग माझा पूर्ण हात माझे वडील आणि माझे मिस्टर या दोघांचाही आहे. कसं नेमकं इकडे तुम्ही वळाला, पण कसं पोहोचला या भारत ॲग्रीटेक पर्यंत, कसं पोहोचला या कंपनीपर्यंत? कारण की ज्या पद्धतीने आज तुम्हाला ही मशीन सर्व्हिस देते, ज्या पद्धतीने तुम्ही लाखोचं उत्पन्न महिनाकाठी कमवताय, त्या पद्धतीने या कंपनी पर्यंतच का पोहोचला? बाकीची इतर कंपन्या नव्हत्या का? होते सर, आम्हाला हे सोडले तर दुसऱ्या पण कोल्ड प्रेस मशीनीच्या आहेत. आम्ही स्वतः दोघांनी जाऊन नागपूर असो, गुजरातला असो, कोल्ड प्रेस मशीनी बघितल्या, पण त्याचा तेवढा परफॉर्मन्स नव्हता जेवढा आपला जसा फायदा होतो. काय फरक जाणवला? फरक असा आहे की सर, त्या मशीनीचे जे आतले पार्ट्स असतात ते सारखे बदलावं लागतात किंवा त्याचं काम खूप अवघड असते. भारत ॲग्रीटेक मशीन तुम्हाला वापरायला सोपी आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढून देतो. काय नेमकं याचं प्रशिक्षण घ्यावं लागलं? हा, प्रशिक्षण घ्यावं लागलं सर. आम्ही लातूरला भारत ॲग्रीटेकची मशीन जिथं बनते तिथं स्वतः जाऊन ट्रेनिंग घेऊन आलेले.
खरेदी केली आणि हा, त्याचं खरेदी प्रशिक्षणही केली, घेतलं. प्रशिक्षणही घेतलं. बरं. त्यानंतर काय नेमकं कसं सुरुवात कशी केली? कारण याच्यासाठी भांडवल महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने हे शॉप बघतोय आपण आज किमान एक 10 लाखाचा सेटअप इथं उभा केलेला आहे तुम्ही. या सगळ्या गोष्टीतून कसं निघाला? सर, सुरुवातीला बघा, मला या कामामध्ये माझ्या मिस्टरांनी खूप मदत केलेली आहे. बरं. सुरुवातीला सुरू करण्यासाठी म्हणा, चालवण्यासाठी म्हणा, हम्म. त्यांचा सहभाग खरंच खूप चांगला आहे. त्यांनी स्वतः शिक्षक असून सुद्धा मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतात, गायडन्स करतात, बरं. अभ्यास करून मला सांगतात हम्म. असं करायचं नाही, तसं करायचं. नक्कीच एक तेच सांगतो मी की यशस्वी महिलेमाग पुरुषाचा हात असणं हे पण आता लागू होतंय कुठेतरी आणि पुरुष पण प्राधान्य देत आहे की आपल्या घरातल्या महिलेने कुठेतरी बिझनेस करावा, व्यवसायात उतरावा आणि कुठेतरी तिचे स्वप्न पूर्ण करावं. या माध्यमातून काय झालं? स्वप्न पूर्ण होत आहे का? वुमन व्हावं हे खरं तर माझ्या मिस्टरांचीच इच्छा होती सर. बरं. माझी तर इच्छा शिक्षक होण्याची होती. बरं. शिक्षकामध्ये, लेकरामध्ये माझं जास्त मन लागायचं. किती शिक्षण झालं तुमचं? माझं सर डीएड झालंय, ग्रॅज्युएशन पण झालंय. डीएड होऊन सुद्धा नोकरी नाही? नाही, नोकरी नाही. मुलं लहान होती माझी आणि आमच्या इकडे कोणी, म्हणजे मुलांना जास्त मी हे केलं. त्यांना सांभाळणं, त्यांना मोठं करणं माझ्यासाठी जरा जास्त महत्वाचं वाटलं त्या टाइमला. म्हणून मग मी नोकरीसाठी किंवा तसा प्रयत्न नाही केला. घरगुती ट्युशन घेत होते मी घरात बसून. शिक्षक हाडाचा असते, त्याला काहीतरी राहते म्हणून मी ट्युशन तरी घ्यायची निदान. बरोबर. वेळ जाण्यासाठी म्हणा, मुलांमध्ये मन रमण्यासाठी. म्हणजे हा प्रवास सोपा नाहीये. आणि मग आता कसं हँडल करता? आता एकटा हँडल करता की अजून कोणी मॅन पॉवर असते सोबत? असते ना सर, मॅन तो माझ्यासोबत आहे ना. माझा भाऊ आहे. किती लोकांची गरज आहे मशीन चालवायला? एकच माणूस. एक किंवा दोन, जास्तीत जास्त दोन माणूस. मग आता तुम्ही वरती बोर्ड लावला लाकडी घाण्यातून तेल काढून मिळेल, पण इथं खाली वेगळी मशीन आहे, इकडे लाकडी घाणा तसाच ठेवलेला आहे. याचं कारणही सांगा ना, नेमकं तफावत काय फरक आहे? तफावत असा आहे की पहिलं आपण परंपरेप्रमाणे तर लाकडी घाणच माहिती असते लोकांना. कोल्ड प्रेस मशीनीमधून ते तेल निघते अजूनही कोणाला माहिती नाही जास्त प्रमाणात. लाकडी घाणा आम्ही सुरुवातीला आणलं, व्यवसाय सुरू केल्यावर तो एकच मशीन होती माझ्याकडे. त्या मशीनीवरूनच तेल काढायचो आम्ही. पण ती मशीन कसं, तिला जरा वापरणं अवघड आहे. त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी निघते आणि शेंगदाणे 15 किलो टाकल्यावर एक फक्त तासभर चालते पूर्ण मशीन. 6 होलची राहते ते आणि त्याच्यामध्ये तेल किती किलोला किती लिटर तेल निघत होतं? सुरुवातीला 15 किलो शेंगदाणे टाकल्यावर एक 4 ते 5 किलो तेल निघायचं आणि त्याची पेंड पण अशी एवढी चांगली नाही, खूप जाड आणि कडक, लवकर खराब व्हायची. म्हणजे ते पेंडीचाही योग्य वापर झाला पाहिजे. पेंडीचा योग्य वापर व्हायचा नाही आणि तेलाचं प्रमाण खूप कमी निघायचं त्याच्यात. आता तिच्यात आणि याच्यात काय फरक? मग तो फरक जाणवला, पण याच्यातून किती ऍव्हरेज मिळते तुम्हाला या भारत ॲग्रीटेकच्या मशीन मधून? एका क्विंटल शेंगदाण्याच्या माग बघा 22, 23, 30 ते 40 किलो शेंगदाण्याचं तेल एका क्विंटल मध्ये आणि करडीचं 22 किलो निघते, शेंगदाण्याचं 23 किलो निघते. जशी तेलबियाचं प्रमाण चांगलं तसंच तेल पण चांगलं. तेवढं जास्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, मेंटेनन्स आहे. एकदा तुम्ही मशीन घेतली मग बाकीचं तुम्हाला फक्त आता मेंटेनन्स काय नाही त्याचा, फक्त तुम्हाला ऑइलिंग ते तर प्रत्येक मशीनीला करावं लागतं. सगळ्यात मोठा विषय तो लाईट बिल. कारण इतकी मोठी मशीन बसवणं म्हणजे, आज घरात टीव्ही जरी चालवायचं तर आपण बटन बंद करतो टीव्ही, कारण की रेडिंग जास्त नको पडायला. याच्यासाठी किती रेडिंग पडत? याच्यासाठी म्हणजे एक लमसम किती महिना तुम्हाला भरावा लागतो बिल? 8-9 हजार. 8 ते 9 हजार लाईट बिल येते. 8 ते 9 हजार. 8 ते 9 हजार. आणि मग डेलीचं उत्पन्न किती? आता 1-1.5 लाख रुपये सरासरी आपण महिन्याचं पकडलं. डेलीचं 3.5, 4, 5 हजार, कधी 10 हजार, कधी 13 हजार. बरं. आता वरती अजून एक बोर्ड बघितलं मी तुमच्या शॉपचा की फुकट मध्ये तेल काढून मिळेल. ते सर आम्ही खास ग्राहकांसाठी म्हणा, शेतकऱ्यांसाठी म्हणा, जे शेतकरी बंधू असतात त्यांच्याकडे स्वतःचा कच्चा माल असतो, त्यांना आपल्याकडे येऊन तेल काढणं सोपं जावं म्हणून ते बोर्ड आहे सर. त्यात तुमचा बेनिफिट काय? आमचा बेनिफिट असा आहे की आपल्याला पेंडही मिळते. पेंड आपण विकू शकतो ना सर. एक शेंगदाण्याची पेंड 70 रुपये किलो प्रमाणे जाते, करडीची पेंड जाते. आता ही कसली पेंड आहे? ही शेंगदाण्याची पेंड आहे. शेंगदाण्याची पेंड आहे. बर, आता ही शेंगदाण्याची पेंड आहे मित्रांनो, आणि जर हिची जाडी बघितली तर एकदम पतली, म्हणजे आपल्या बाजरीच्या भाकरीपेक्षा पण पतली. जेव्हा ती मशीनीमधून बाहेर येते ना तेव्हा खाऊ सुद्धा शकता, एवढी चांगली आहे. आणि अगदी जनावरांना सुद्धा
एकदम योग्यरित्या हे खाऊ घातलं तर चांगलं राहील. चांगलं राहतं. आता याचं मग खप कुठं होतो, कोण घेऊन जातं तुमच्याकडून, खरेदी कोण करतं? दूधवाले खास करून बरं, गाईसाठी गाईसाठी हा. गाईसाठी घेऊन गाईसाठी जातात. आणि गाईसाठी आणि बैलांसाठी हम्म. शेंगदाण्याचे तेल पेंड उत्तम असते. आणि शेळी आणि मेंढ्यासाठी जे खाद्य तयार होते बरं. त्यांच्यासाठी त्यांनी करडी आणि सूर्यफूलची पेंड घेऊन जातात. आता मार्केटला शेंगदाणा तेल काय लिटर विकलं जातं? त्यांचं 270 रुपये लिटर आहे. बरं, केमिकल युक्त. केमिकल युक्त. हा. आता तुम्ही जे तेल काढताय हे कुठलंही केमिकल त्यात नाही. त्यात नेमकं तो काय दर आहे तुमचा विकायचा? आमचं 370 रुपये लिटर विकतात सर आम्ही शेंगदाण्याचं तेल. बरं. जेवढं तूप शुद्ध तेवढंच आमचं तेल सुद्धा शुद्ध. आपल्या तेलामध्ये नॅचरल प्रमाणामध्ये जे घटक असतात ते तसेच राहतात. किती वर्षाचा प्रवास आहे संपूर्ण? 2 वर्ष. हा बघा 2017 हो 3-4 वर्ष झालेत आम्हाला. 3-4 वर्ष झाले. बरं, 3-4 वर्षामध्ये इतका घरात वेळ द्यायचा, या गोष्टीत वेळ द्यायचा. मग भारत ॲग्रीटेक ही जी कंपनी आहे, आपण मुद्दामून या कंपनीचं नाव घेतोय कारण ज्या पद्धतीने या मशीन कडनं तुम्हाला मेंटेनन्स कुठलंच नाही, 0 मेंटेनन्स आणि लाखोची कमाई तुम्ही करताय, त्याच्यामुळे मी या कंपनीचं नाव घेतोय. कंपनीकडनं तुम्हाला सगळे गायडन्स मिळतं, म्हणजे सगळं गायडन्स मिळते सर. तुम्ही कधी त्यांना समजा काही प्रॉब्लेम जरी आला, जरासा जरी तुम्ही कॉल केला तर सर नेहमी उपलब्ध असतात एका कॉलवर. आणि प्रशिक्षण तर तुम्ही घेतलेलं आहे. फोन केल्याच्या नंतर फोन केला तुम्हाला जर मशिनीचा काही प्रॉब्लेम आला ना तर त्यांना फोन करायचा. तर त्यांनी 1-2 तासाच्या आतमध्ये त्यांचा माणूस पाठवतात मशिनीसाठी. समजा जर खूप मोठा प्रॉब्लेम झाला किंवा काही झाला तर म्हणजे कंपनीकडनं, कारण की सगळ्यात मोठा आपण हा पार्ट महत्वाचा आहे. याच्यावरती तुमचे आज लाखो रुपये कमवायचं जे साधन आहे, हा कुठेतरी निकृष्ट दर्जाचा असला तर तुम्हाला तो प्रॉब्लेम जाणवणार आणि भविष्यात तुम्ही कमाई करू शकणार नाही. पण आज या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही हे यशस्वी पाऊल उचलून आज कुठेतरी तुमचा प्रवास हा सुरू आहे अखंड. काय सांगाल, भरपूर अशा म्हणजे महिला दिनानिमित्त आपण ही मुलाखत करतोय, महिलांना काय सांगाल ज्या घरी बसून आजही विचार करताय की आम्ही काय उद्योग करावा, काय व्यवसाय करावा, आमच्या कुटुंबाला काय हातभार लावा? मला महिलांना एकच सांगायचं आहे की तुम्ही घरात बसून न राहता व्यवसाय सुरू करा. तुमच्या इच्छेप्रमाणे सुरू करा. माझ्यासारखा तेलाचा व्यवसाय सुरू करा. काही करा, तुम्ही फक्त सुरुवात करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप होतील. मला असं वाटते की एक महिला काहीही करू शकते. घर सांभाळते, मुलं सांभाळते, तर तिने व्यवसाय सुद्धा नक्कीच सांभाळू शकते. नक्कीच. उद्योग व्यवसाय भरपूर आहे, पण तेलाच्या माध्यमातून लाखो रुपये कमाई करणारी महिला होती. आता महिलाच्या पाठीमाग असणारं जे सगळ्यात मोठं वरदहस्त मानलं जातं, महिलेच्या माग पुरुष आणि पुरुषाच्या माग महिला, असं एक म्हणजे ती ओळ आहे. त्या पद्धतीने सर आहेत या मॅडमचे मिस्टर. सर नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या ना तुमचा. मी गुंडुले सर. बर. मी भोकरमध्ये शिक्षक म्हणून आहे आणि हा व्यवसाय आम्ही डेव्हलप केलेला आहे. शिक्षक म्हटलं की शिक्षकाचा जीवन प्रवास हा खूप खडतर. येस सर. कारण दिवसभर किमान 500 मुलांना डोकं लावायचं काम तुमचं आहे. येस सर. आणि तिथून आल्याच्या नंतर कुटुंबाला डोकं लावणं ते वेगळं. कोरोनामध्ये आपण पाहिलंय की वेगवेगळे मोठे मोठे बिझनेस स्टॉप झालेले आहेत. बर. आणि एका सोर्सवर आपण जास्त वेळ टिकू शकत नाही. स्पर्धेचं युग आहे. म्हणून आम्ही एक डोक्यामध्ये आयडिया आणली की आपण काहीतरी करायचं, लोकांना प्युअर द्यायचं आणि त्याच्यातून जे काही नफा होईल त्याच्यामध्ये जे समाधान असते ते चांगलं असते. आणि या उद्देशानं आम्ही मग हे लाकडी तेल घालण्याचा कन्सेप्ट पाहिला, काही माहिती घेतली इकडून तिकडून आणि हा बिझनेस आम्ही स्टार्ट केला. तसं पाहिलं तर या बिझनेसला एक व्यक्ती सुद्धा चालवू शकते, इतका सोपा बिझनेस आहे. मॅडमने ज्या पद्धतीने सांगितलं तुमचा हातभार त्यांना आहे म्हणून त्या इथपर्यंत आहे. खरंच महिन्याला तेवढी कमाई होती का? येस सर. येस. तुम्हाला पगार आहे, त्या पगाराच्या 2 पट जास्त कमाई होती. येस सर. येस सर. पगार म्हणलं तर ते फिक्स पेमेंट आहे, परंतु बिझनेस मध्ये आपण अनलिमिटेड इन्कम घेऊ शकतो. पण आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण आज कुठेतरी आपली पत्नी आपल्यापेक्षा जास्त कमाई करते याचा अभिमान वाटतो. येस सर. येस सर. ते एका अर्थाने आपल्या कुटुंबासाठीच कमवते, चांगली गोष्ट आहे ती. मशिनरी हा पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे सर. आणि मॅडमला ज्या पद्धतीने तुम्ही भारत ॲग्रीटेक या कंपनीपर्यंत पोहोचवलं, तिथपर्यंत गेलात आणि त्या माध्यमातून तुम्ही ही कंपनीची मशीन तुमच्या शॉपमध्ये लावली आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही आज बिझनेस करताय. त्या मशीन विषयी किंवा कंपनी विषयी काय सांगाल? भारत ॲग्रीटेकची मशीन जी आहे ती आपल्याला
म्हणजे कस्टमरचा सुद्धा फायदा आहे आणि आपला सुद्धा त्याच्यामध्ये प्रॉफिट असा आहे हम्म. की जास्तीत जास्त तेल काढून देत. जसं आपण ऊसाचा रस काढण्यासाठी 2दा-3दा ऊस टाकतो त्या मशीन मध्ये, तसं इथं न टाकता एकाच वेळेस पूर्ण तेल बाहेर येतं. बर. बाहेर आपण पारंपरिक पद्धतीचे जे लाकडी घाणे पाहिले हम्म. तर त्याच्यामध्ये पेंडीमध्ये जास्तीचं तेल राहते आणि पेंड जाड बनल्यामुळे जनावर खाऊ शकतात. बर. या ठिकाणी पेंड सुद्धा चांगली येते, आपल्या चांगल्या क्वालिटीची. मनावर जशी आपल्याला जाडी पाहिजे तशी घेता येते. हम्म. या मशीन मध्ये ही हे आहे बर. सेटिंग आहे. आणि त्याच्यानंतर त्या मशीनच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर हम्म. त्याला कुठलंच काही मेंटेनन्स नाही. बर. एकदा आपण त्याचं ते गिअर बॉक्सचं ऑइल बदललं 5-6 लिटर दर 6 म्हणजे महिन्याला 6 ते महिने झालं. वर्षाला हा. काम. बाकी तसं त्या मशीनचा काही प्रॉब्लेम नाहीच. तरी पण काही एखाद्या वेळेस थांबली, जाम झाली तर लगेच आपल्याला हेल्पलाईन म्हणजे भारत ॲग्रीटेक त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करते की ते त्याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. त्या आम्ही सुद्धा कंपनीचे अधिकारी व्यवस्थित Yes, yes. तुम्हाला संपर्कात असतात, मार्गदर्शन करतात. पहिल्यांदा घेताना त्यांनी कॅल्क्युलेशन सांगतात की हे असं आहे, तुम्ही हे केलं तर इतकं तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं. बरोबर. आज बऱ्याचशा कंपन्या मार्केटला आहे, त्या कंपन्या त्यांचं प्रोडक्ट कुठेतरी विक्री झालं पाहिजे आणि Yes, प्रॉफिट sir. राहिलं पाहिजे या माध्यमातून ते काम करत येस आहे. सर, येस. बऱ्या क्वचित अशा कंपन्या आहे की त्या कुठेतरी ग्राहकांचा फायदा जास्त झाला पाहिजे या उद्देशाने काम करत आहे. हा, त्याच पद्धतीने भारत आहे. त्याच्यातली एक भारत ॲग्रीटेक. मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत मशिनरी बनवणाऱ्या, परंतु प्रत्येकाचे पार्ट तसे क्वालिटीचे आहेतच असं म्हणता येणार नाही. बरेच माझे आजूबाजूला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये मित्र आहेत, वेगवेगळ्या कंपन्याहून मशिनरी मागवलेले, तर ते थोडेसे त्रस्त आहेत की खरंच हे पहिलं मागवलं असतं तर बरं झालं. अशी एक त्यांची सध्याची म्हणजे परिस्थिती टेंडन्सी आहे. नक्कीच. Yes. तर आपल्या सोबत होत्या सुजाताताई. जागतिक महिला दिनानिमित्त आपण या ताईंची मुलाखत घेतली आणि कुठेतरी एक यशस्वी महिला कुटुंबासाठी काय करू शकते, समाजासाठी काय करू शकते, कारण की कुटुंब नंतर आणि समाज प्रथम या भावनेतून हा बिझनेस उभा केला आणि कोरोनाच्या काळात सर्वांना परिस्थिती बघितली. त्या परिस्थिती बघून आज कुठेतरी सुजाताताईने हा व्यवसाय उभा केला आणि या व्यवसायाच्या माध्यमातून किमान 1 ते 1.5 लाख रुपये त्या बिझनेस करताय. बऱ्याचशा महिला या घरात बसून आजही विचार करताय की आपण कुठला बिझनेस करावा. या सुजाताताईंनी जो बिझनेस उभा केलेला आहे तो बिझनेस आपणही सुरू करावा आणि लाखोची कमाई आपणही करावी. धन्यवाद.